जळगावजवळील पाळवी गाव एरवी शांतप्रिय असलेलं हे गाव काल रात्री अचानक नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांची लगबग सुरू असताना या ठिकाणी दंगल उसळली। दंगलीचं कारण देखील अगदी क्षुल्लक होतं। इथले जे आपले मंत्री आहेत गुलाबराव पाटील, जे कॅबिनेट मिनिस्टर आहे, त्यांचं याच गावात घर आहे। त्यांचा परिवार मायाताई पाटील त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्या घरी येत असताना एका कारमधून चालल्या होत्या आणि काही एक विशिष्ट समुदाय या ठिकाणी रस्त्यात उभा होता। त्या ड्रायव्हरने त्यांना हॉर्न वाजवून बाजूला करण्याचा प्रयत्न केला। अशा परिस्थितीत ते लोक बाजूला झाले नाहीत। तर अशातच मायाताई खाली उतरल्या आणि त्या समुदायाला समजवायला सुरुवात केली की आपण एकाच गावातले आहोत, समजून घ्या आणि रस्ता द्या। हीच घटना कुठेतरी गावात कळली की बुवा एवढ्या मोठ्या कॅबिनेट मिनिस्टरच्या बायकोचा सुद्धा हे लोक बहस करतात आणि या घटनेचा तीव्र पडसाद असे उमटले की याच्या घटनेनंतर काही विशिष्ट समुदायाच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली। याचं रूपांतर इतकं प्रचंड वाढलं की या शहरातली जवळजवळ 13 दुकानं जाळून टाकली आणि जवळजवळ 4 गाड्यांना संपूर्ण जाळून खाक करण्यात आलं। अशा या घटनेनंतर रात्रीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्फ्यू लावण्यात आला आहे। आपण बघू शकता माझ्या बाजूला की या ठिकाणी संपूर्ण कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। फक्त आणि फक्त पोलिसांचाच या ठिकाणी ये जा सुरू आहे। निर्मनुष्य रस्ते झालेले आहेत। या ठिकाणी कोणालाही बाकी लोकांना रस्त्यावर उतरायला मज्जाव केलेला आहे। कर्फ्यूजन्य परिस्थितीमध्ये फक्त फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्या या ठिकाणी अवेलेबल आहेत। अशा परिस्थितीमध्ये आता हा कर्फ्यू आणखी किती दिवस चालेल हे तर येणारा काळच ठरवेल। जळगावहून मनीष जोग, मुंबई तक।